नमस्कार मित्रांनो, आजचा विषय शेळीची कास लहान मोठं होण्याचं प्रमुख कारण काय आणि त्याच्यावर उपाय काय आहे आपला. साधा उपाय आहे, अवघड काही नाही आहे त्याच्यामध्ये. काय होतं मित्रांनो, आपण ज्यावेळेस शेळी पिल्ले देते त्यावेळेस काय होतं ना, आपल्याकडून ते पिल्लू तेवढं दूध पित नसतं, जेवढं कासमध्ये असतं तेवढं दूध पिऊ शकत नसतं. कारण त्याची कॅपॅसिटी थोडी कमी असते, थोडी म्हणण्यापेक्षा भरपूर कमी असते. ते राहून राहून दूध पिण्यासाठी पेतं. म्हणजे आपण काय करतो, एकच टायमिंगला पाजतो, सकाळी संध्याकाळी असं करण्यात येतं. मग त्याच्यामुळे होतं कसं, की शेळीच्या कासात जे दूध राहतं त्याच्यामुळे ती कास लहान मोठी होते. मग त्याच्यावरती पर्याय काय केला पाहिजे आपण, कास लहान मोठी न व्हायला. तर मित्रांनो, काहीच नाही का, म्हणजे खर्चाचं काहीच नाही आहे विषय. फक्त काय करायचं आहे, दररोज आपण दूध काढून घ्यायचं त्या कासेतलं. आणि ते होणार काय त्याच्यातून, जर आपण दूध काढून घेतलं तर त्या शेळीची कास लहान मोठी होणार नाही आणि एक सडामध्ये दूध कमी जास्त होणार नाही. म्हणजे काय होतं, दोन्ही करडांना समप्रमाणात दूध भेटून जातं. जर लहान मोठं जर कास झाली तर एका कासेमध्ये थोडंसं जास्त दूध आणि एका कासेमध्ये थोडं कमी दूध येतं. मग त्यात आपण सोपं काम केलं पाहिजे, दूध काढून घ्यायलाच पाहिजे त्याच्यातलं. आणि काय अडचण नाही, जरी तुमच्याकडे किती शेळ्या असल्या तरी ते डेअरीवरती विकायचं, किंवा तुमचं जर रतीब असेल तर रतीबाला तर नाही जाणार समजा, पण डेअरीवरती दूध निघून जातं, ते काही अडचण येत नाही. 2 रुपये त्याच्यातून भेटणारच आहेत. फक्त 1-2 शेळीचं डेअरीवरती म्हणजे समजा दुसरं तुमच्याकडे दूध असेल तर मग काय अडचण नाही आहेत. मग 1-2साठी जायला परवडत नाही शेळ्यासाठी दूध घालण्याकरता. मग ते तुम्ही घरी वापरू शकता दूध तसं. आता मी तुम्हाला सांगतोय म्हणजे कारण काय आहे, माझ्याकडून तसं झालेलं आहे, माझ्याकडून पण चूक झालेली. आता माझ्या शेळीची पण एका कास लहान मोठी झालेली आहे. तिची आतमध्ये जाळी तोबा दिसते का तिची. तर मित्रांनो, आपण थोडा विचार केला पाहिजे की आपण शेळी पालन करतोय, मग तिची पूर्ण निगा राखणं हे आपलं काम आहे. आणि तिच्यापासून आपला फायदाच आहे, नुकसान कधीच नसतं आहे. आज आमच्या इकडं म्हणजे काल दिवसभर पाऊस लागून राहिल्यामुळे मला पण शेळ्या आज लवकरच सोडावं लागल्यात. मी आज सकाळी 6ला शेळ्या सोडल्या होत्या. जरी म्हणलं पाऊस आला तरी काय अडचण नाही, सकाळ सकाळ थोडंसं चारून आणलं म्हणजे प्रॉब्लेम येत नाही. आत्ता सकाळचे 8 वाजत आलेत, 8 वाजून गेले, वाजत नाही आले. मित्रांनो, आपण शेळ्यांना थोडंसं जपलं पाहिजे पावसाळ्याच्या दिवसात. त्यांना खुराक वगैरे सर्व जिथली तिथं राहिलं की मग शेळ्यांना काय अडचण येत नाही. आणि सवय नसल्यामुळे शेळ्या थोडासा त्रास होतो आपल्याला, की चरत नाहीत सकाळ सकाळ लवकर. जरी किती सोडण्याचा प्रयत्न केला तरी जेवढं खायचं ते, आता किती 1-1.5 घंटा खाल्ला आहे, 1.5 घंटा खाल्लं आहे शेळ्यांनी आणि थोडंसं उभा राहिलेत. आता त्यांचं ते रुटीनच आहे, खाल्ल्यावरती कुठलीही शेळी थोड्या वेळात उभा राहतेच, अर्धा-पाऊण तास. मग आपण थोडं पावसाळ्याच्या दिवसात थोडं लक्ष द्यायलाच पाहिजे खुराकावरती, त्याच्यावरती. मित्रांनो, मला जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत नसेल तर तसं सांगा मला, मी बंद करतो, काय अडचण नाही आहे मला. कारण जसं सबस्क्राईब पाहिजे तसं आणि लाईक कमेंट वगैरे काही येत नाही. आणि होतं काय, इंटरेस्ट थोडासा कमी होऊन जातो माणसाचा म्हणजे व्हिडिओ करण्याकरता. आणि तुम्हाला जर समजा खर्चाचं सांगितलं तर तुम्हाला ते व्हिडिओ आवडणार.
तुम्हाला खर्च करण्यासाठी सांगितलं ना, तो तुम्हाला नक्कीच तो व्हिडिओ आवडतो. मी आजपर्यंत एका व्हिडिओमध्ये प्रत्येक व्हिडिओमध्ये काय सांगितलं, फक्त खुराक, बस. याच्या पलीकडचा खर्च कुठलाच सांगितला नाही. तुम्ही हे करा, ते करा, असं करा, तसं. म्हणजे जी खर्चाची बाजू येईल असं कुठलीच बाजू मी सांगितली नाही आजपर्यंत. त्यामुळं मित्रांनो, थोडा विचार करायला पाहिजे आपण, नेमकं काय माझं चुकतं आहे की तुमच्याकडून थोडंसं दुर्लक्ष होतं आहे. काय जास्त बोलत नाही मी. चला तर मित्रांनो, धन्यवाद.